गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि बूट फिरवण्याचा प्रयत्न केला, तर ह्या प्रवृत्तीचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ पूर्ण महाराष्ट्रभर एकच दिवशी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आंदोलन आणि निवेदनाद्वारे मागणी करतोय की अशी प्रवृत्तीला खेचून काढलं पाहिजे आणि भविष्यात असं घटना घडता कामा नये। महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो 450 कोटी रुपये लाडके बहीण योजनेला वळवला, याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आहोत। ओके सर। राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये या ठिकाणी दर महिन्याचं मानधन मिळावं, यासाठी राज्य सरकारच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या हा जो निधी आहे 450 कोटीचा निधी या ठिकाणी वळवण्यात आलेला आहे। त्याचमुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आलेली आहे आणि हा जो निधी आमचा सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे, आमच्या हक्काचा निधी आहे, तो कुठेतरी वळवू नये, इतर निधीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला या ठिकाणी मानधन द्यावं असेच मागणीचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। यासोबत राष्ट्रीय शहर कार्याध्यक्ष आपल्यासोबत आहे। दादा, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीचा निधी वळवण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या वतीने, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त केलेला आहे राज्य सरकारचा, काय नेमकी भावना? आमचा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे हा समस्त मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी वापरला जातो, परंतु सरकारने हा दुसऱ्यांदा प्रयत्न केला। मागील कालखंडामध्ये मागच्या वेळेस त्यांनी हा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवला होता आणि आताही लाडक्या बहिणीसाठी 450 कोटी रुपये वळवला आता लगे या 2-4 दिवसामध्ये। तर हे आमच्या मागासवर्गीय समाजाच्या कल्याणाच्या हिताच्या दृष्टिकोनातून नाही। तुम्ही निधी द्यावा लाडक्या बहिणीला, आमची हरकत नाही, परंतु जो आमच्या हक्काचा निधी आहे आमच्या ताटातला दुसऱ्याच्या ताटात कशाला टाकायला पाहिजे? आमच्यावर हा एक प्रकारे अन्याय आहे मागासवर्गीय समाजावरती, तर हे होता कामा नये। आणि जर भविष्यात अशाच घटना घडत राहिल्या तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलप यांच्या मार्गदर्शनाने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला इशारा देऊ इच्छितो की भविष्यात अशा निधी वळवण्याचं काम करू नका, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे। मागासवर्गीय हा कितपत पडलेला समाज आहे, त्याला उंच करण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्याला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे, तर त्यांनी त्या पद्धतीने न्याय द्यावा, आमच्यावर अन्याय होता कामा नये एवढीच विनंती आम्ही मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आणि त्याच पद्धतीने संजय शिरसाट साहेब समाज कल्याण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांना आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे आमच्या भावना जिल्हाधिकारी मार्फत कळवलेल्या आहेत। तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तुमचा हा जो निधी लाडक्या बहिणीकडे वळवलेला आहे, तुमचा लोकसंख्या, तुमची जे समाजबांधवाची संख्या ती मोठ्या प्रमाणात आहे। राज्य सरकारच्या सोबत या ठिकाणी होतात आगामी काळामध्ये, मात्र आता येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे, सरकारला काही आपल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने काही इशारा राहणार आहे का? तुमच्या समाजाचा 2 वेळा या ठिकाणी निधी वळवला लाडक्या बहिणीसाठी। बघा, हा समाज, ही संघटना आम्ही अराजकीय ठेवलेली आहे, राजकारणापासून वंचित बाजूला ठेवलेली आहे, परंतु आमच्या इथं जिल्हा परिषद नगरपालिका या संदर्भात आमची मागणी एवढी जाईल की आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका। आमची मागणी अशी आहे की आमच्या हक्कातला, आमच्या ताटातला जे बजेट असतो, महाराष्ट्र शासनाचा समाज कल्याणचा स्वतंत्र बजेट असतो, त्या बजेटामधून जर तुम्ही दुसऱ्या योजनेला देत असाल तर हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आहे, तर सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे, नाही तर भविष्यात सरकारवर परिणाम होऊ शकतो। तमाम मागासवर्गीयांच्या भावना या ठिकाणी दुखवल्या जात आहेत, सरकारने गंभीरपणे याची नोंद घ्यायला पाहिजे। आज वसतिगृह पाहिले, समाज कल्याणच्या आश्रमशाळेची अवस्था पाहिल्या, समाज कल्याणच्या योजनेच्या पाहिल्या, शिष्यवृत्ती योजनेच्या पाहिल्या, कित्येक घटक आज समाज कल्याण सामाजिक न्याय भवनामार्फत हे वंचित राहत आहेत, निधीमुळेच वंचित राहत आहेत, तर आमच्या हक्काचा निधी आमच्यासाठी वापरला गेला पाहिजे एवढी विनंती आम्ही आणि इशारा देण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो। निश्चितच तुमच्या हक्काचा निधी या ठिकाणी वळवला आहे, त्यामुळे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, तुमची काय नेमकी भावना आहे या संदर्भात? आमची भावना अशी आहे की आमचा समाज जो प्रगत झाला पाहिजे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे जे संविधानानुसार जो निधी मागासवर्गीयांचा आहे तो मागासवर्गीयांना दिला गेला पाहिजे। तुम्ही अन्यथा त्याला हलवता कामा नये। हा मागासवर्गीय केवळ अन्याय आहे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली जात नाही, त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत, म्हणजे शिक्षणापासून सुद्धा तुम्ही वंचित ठेवण्याचं काम चालू आहे। हा सगळा मला असं वाटतं की हा जात्यांचा प्रकार आहे आणि या जातीवादी शक्तीपासून अलिप्त राहून मागासवर्गीयांना कसं पुढे नेता येईल हे सरकारने ठरवलं पाहिजे।
म्हणून आम्ही आमच्या मागासवर्गीय जे आहेत ते सर्व एकत्रितपणे एकत्र येऊन या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत। आणि यापुढे जर समजा असा मागासवर्गीयांचा दलितांचा निधी अन्यत्र जर वळवला गेला तर हा समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ज्यावेळेला रस्त्यावर येईल होणाऱ्या नुकसानीस हे सरकार जबाबदार राहील। या होत्या समाज बांधवांच्या प्रतिक्रिया की मागासवर्गीय या ठिकाणी निधी आहे तो लाडक्या बहिणीसाठी 450 कोटीचा वळवण्यात आलेला आहे, त्यामुळे आमच्या समाजाचा या ठिकाणी हक्काचा निधी वळवू नये, जेणेकरून आम्हाला या ठिकाणी कुठेतरी नुकसान आणि आमच्या विद्यार्थ्यांना नुकसान या ठिकाणी होणार नाही, आमचा विकास होईल। यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर अशाच पद्धतीने सरकार आमच्यावर जर अन्याय करत असेल तर नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, अशीच मागणी असा इशारा या ठिकाणच्या समाज बांधवांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।